गोल गळ्याला रेडीमेड पायपिंग लावणं म्हणजे एक प्रकारचा टास्क असतो, कारण रेडीमेड पायपिंग ही सरळ कापडात बनलेली असते, ती तिरप्या कापडात बनलेली नसते, त्यामुळे गळ्याप्रमाणे ती वळत नाही आणि बऱ्याचदा ती उठून उभाही राहते. तर गळ्याच्या आकाराप्रमाणे तिला व्यवस्थित कशी बसवायची याची छोटीशी ट्रिक व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. नमस्कार, मी उज्ज्वला पाटील. फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर बऱ्याचदा काय होतं, रेडीमेड पायपिंग जी असते ती अशा प्रकारे उठून उभा राहते किंवा ती फ्लॅट बसत नाही आणि गळ्याचं फिनिशिंग व्यवस्थित दिसत नाही. तर त्यावेळेला काय करायचं, एक छोटीशी ट्रिक मी सांगणार आहे. तर सुरुवातीला जेवढा तुमचा गळा आहे तशी पायपिंग मोजून घ्यायची आणि कट करायची. तर मी किती घेतली पायपिंग, तर जेवढा गळा आहे त्याच्यापेक्षा एक साधारण 4 ते 5 इंच एक्स्ट्रा घ्यायची. तर 5 इंच एक्स्ट्रा घ्या, कारण तेवढी पायपिंग आपल्याला लागणार आहे. आता बघा, इथे काय करायचंय, पायपिंगची जी दोरी असते आतली तिला हलकंसं 1 इंच भरच बाहेर काढायचं, जास्त काढायचं नाहीये सुरुवातीला. आणि ज्या चुण्या येतात ना, त्या चुण्या आपल्याला या गोलव्या आकारात बसवायच्यात. ठीक आहे. आता जिथे जिथे गोलवा म्हणजे कर्व आकार असतो तिथं तिथं आपल्याला त्या बसवायच्यात. तर बघा, ह्या जर चुण्या अशा घेतल्या ना तर खूप छान व्यवस्थित फ्लॅट पायपिंग बसते. तर घ्यायला सांगितल्यात म्हणून भरपूर घ्यायच्या नाहीयेत. मी जसं सांगितलं की पुढचा जो भाग असतो ब्लाऊजचा तिथं साधारण 1 ते 1.25 इंच एवढीच आपल्याला दोरी बाहेर ओढायची आहे आणि तेवढ्याच चुण्या घ्यायच्या. कारण जास्त चुण्या घेतल्या तरी पण पायपिंग तुमची गोळा झाल्यासारखी दिसेल. तर आपल्याला पायपिंग पण व्यवस्थित दिसली पाहिजे आणि ती फ्लॅट पण बसली पाहिजे, हे दोन्ही पर्पज आपल्याला लक्षात ठेवायचे. तर आता पुढे थोडीशी एक्स्ट्रा पायपिंग काढली आहे, कारण पुढे आपल्याला फोल्ड करावं लागेल. ठीक. आणि इथं मी सिंगल फूट लावलाय, कारण रेडीमेड पायपिंगला सिंगल फूटने व्यवस्थित पायपिंग लावता येते. आता बघा, गळ्याचा गोलवा आकार आहे तिथं आपण हलक्या हलक्या अशा चुण्या घेतल्यात, कारण पायपिंग आपण ओढून घेतलीये. तर त्या चुण्या तिथं व्यवस्थित बसवायच्यात आणि चुण्या असल्यामुळेच ती व्यवस्थित अगदी गोलव्या आकारात, जसा गळ्याचा आकार आहे तशी बसते. सुरुवातीलाच इथे पुढच्या भागापासून सुरुवात केली आहे. पुढच्या भागाला इथे सुरुवातीलाच गोलवा आकार आहे, त्यामुळे इथं आपण चूण घेतलेले आहेत. तर अगदी व्यवस्थित पायपिंग बसते आणि हळूहळू आपल्याला टिप टाकायची. आता इथे बघा, सरळ आहे, एकदम सरळ आकार आहे गळ्याचा, कारण तो वर चाललाय आकार. तर जिथं सरळ आहे तिथं अजिबात पायपिंगला प्लीट्स नकोयत किंवा चुण्या नकोयत. तुम्ही हलकीशी तिथे पायपिंग खेचून घेतली तरी चालते, नाही खेचली तरी चालते, पण सरळ आहे तिथं अगदी पायपिंग विदाऊट चूनचे तुम्हाला जोडून घ्यायची. ठीक. आता पाठीमागच्या भागाकडे आलोय. पाठीमागच्या भागाला पण सुरुवातीला सरळच असतो गळा, नंतर खाली गोलवा आकार होतो, जसं की इथं गोलवा आकार झालाय. आता इथं आपल्याला चुण्याची गरज आहे, कारण ही अशी पायपिंग बसली तर इथं उभा राहते आणि पायपिंग पलटवल्यावर पण ती उभा राहते. त्यामुळे काय करायचंय, आता इथून आपल्याला हलकीशी दोरी खेचायची. साधारण 1.5 ते 2 इंच खेचून घ्या, लागल तशी आपण खेचणार आहोत, पण आता एवढी पुरेशी आहे. तर जेवढ्या काही प्लीट्स येतील, अगदी चून म्हणूयात आपण, प्लीट्स म्हणण्यापेक्षा एकदम नाजूक नाजूक चूण असते ही, आणि जेवढी गरज आहे तेवढीच घ्यायची आहे. ठीक. कारण जास्त चूण घेतली तरी पण पायपिंग तुमची खराब दिसणार आहे, म्हणून जेवढी गरज आहे अगदी तेवढीच. आणि ते आपल्याला लक्षात येतच पायपिंग लावताना की आपल्याला पायपिंग फ्लॅट बसली पाहिजे तेवढीच चूण घ्यायची, जास्तीची गरज नाहीये. तर जेवढी गरज आहे तसं मी समप्रमाणात, जेवढा गोलवा आकार आहे तेवढ्या समप्रमाणात ती त्या चूण मी व्यवस्थित करून इथं पायपिंग लावणार आहे. तर बघू शकता, पायपिंग अतिशय फ्लॅट बसते, त्यामुळे आपल्याला इथं वेगळे एफर्ट्स घ्यायची गरज लागत नाही. फक्त लक्षात घ्यायचंय की आकाराप्रमाणे आपल्याला गळा फिरवायचा आहे, गळा सरळ होता कामा नये आणि गळा ओढला पण जाता कामा नये. यासाठी तुम्ही एक करू शकता, पायपिंग लावण्या अगोदर संपूर्ण गळ्याला एक छोटीशी टिप मारून घेऊ शकता, जेणेकरून गळा खेचणार नाही. आता इथे बघा, इथे पण गोलवा आकार आहे, तर मी अजून 1 ते 1.5 इंच पायपिंग खेचली आहे. पायपिंग खेचली म्हणण्यापेक्षा त्याच्या आतली दोरी खेचली आहे, जेणेकरून पायपिंगला छोट्या छोट्या चुण्या येतील. आणि ही जी चून आहे ती इथे गोलव्या आकारात बसवत आपल्याला पायपिंग जोडायची. जी रेडीमेड पायपिंग असते ही अगदी सरळ कापडाच्या पट्टीत बनवलेली असते, त्यामुळे जर आपण तिला अशा अगदी हलक्या हलक्या चुण्या घेत गोलव्या आकारात जर बसवली ना तर अतिशय सुंदर दिसते. आणि ही जी पायपिंग असते ही जास्त महाग नसते, 5 ते 7 रुपये मीटर प्रमाणे तुम्हाला मिळते, त्यामुळे तुमचा वेळही खूप वाचतो आणि पाहिजे त्या कलर्स मध्ये सुद्धा ही अवेलेबल असते. त्यामुळे वेळ वाचतो, तुमचे प्रयत्न कमी लागतात आणि अगदी कमी वेळात तुमचा ब्लाऊज किंवा ड्रेस तयार होऊ शकतो. तर इथे बघा, आता जिथे गळा सरळ आहे तिथं मी अजिबात चुण्या घेतलेल्या नाहीयेत पायपिंगला, ती जशी आहे तशी मी इथे टिप मारतीये. जिथं गरज आहे
तिथंच आपल्याला छोट्या चुण्या घ्यायच्या. ठीक, तर ह्या ज्या चुण्या होत्या त्या मी काढून टाकल्यात, कारण जिथं गळा सरळ आहे तिथं सरळ आणि फ्लॅटच पायपिंग बसवायची, अजिबात चूण येता कामा नये. आता इथे आपण मागचा गळा संपवून परत पुढच्या बाजूला आलोय. पुढच्या बाजूला इथे गोलवा आकार आहे. आता इथे आपल्याला चुणीची गरज आहे, तर अजून थोडीशी ओढायची आहे, जास्त ओढायची नाहीये, जेवढी गरज आहे तेवढीच ओढायची. जर तुम्हाला वाटलं की जास्त चूण आलेली आहे तर तुम्ही ते चूण कमी पण करू शकता. तर गरजेप्रमाणे चूण घ्यायच्यात आणि गरज आहे तिथेच घ्यायच्यात. जसं की मी सांगितलं, जिथं जिथं कर्व असतो, जिथे गोलवा आकार असतो तिथे आणि तिथेच आपल्याला चूण घ्यायची. ओके, तर अशा प्रकारे इथं अतिशय सुंदर आकारात आपली पायपिंग बसलेली आहे संपूर्ण गळ्याला. आता इथे पुढे थोडी अर्धा इंच पायपिंग एक्स्ट्रा ठेवून मी बाकीची कट करते. तर बघा, अतिशय सुंदर पायपिंग अगदी फ्लॅट मध्ये बसलेली. आता या पायपिंगला उलटून घ्यायचे, पण त्याआधी तुमच्या बरोबर मला एक महत्वाची गोष्ट शेअर करायची आहे. कितीही ऊन असलं, डस्ट असलं, पोल्युशन असलं तरी आपण बाहेरची कामं टाळू शकत नाही. त्यामुळे स्किन बऱ्याचदा डल होते, खराब होते आणि टॅन होते. आणि हे सगळं काढण्यासाठी मला अतिशय सुंदर प्रोडक्ट मिळालेला आहे, ममाअर्थचं वुडन डिटॅन फेस पॅक. याच्यामध्ये हळद आणि केशरचे भरपूर गुणतत्व आहेत. याच्यामध्ये जी हळद आहे ती आपल्याला नॅचरल ग्लो देते आणि केशर जे आहे ते टॅन रिमूव्ह करण्याचं काम करतं. याच्यामुळे स्किन पूर्ववत तर होतेच, शिवाय अतिशय सुंदर ग्लो स्किनवर येतो. प्राइस 499 रुपये आहे. शिवाय याचं जे पॅकेजिंग आहे ते काहीसं असं आहे. याच्यामध्ये हा छोटासा तुम्हाला चमचा मिळेल किंवा स्पॅच्युला म्हणू शकता, ज्याच्या मदतीने तुम्ही हा फेस पॅक अगदी सहजपणे चेहऱ्यावर अप्लाय करू शकता. तर इथं मी जे अप्लाय करणार आहे ते चेहऱ्याच्या अर्ध्या भागावरच अप्लाय करणार आहे, कारण तुम्हाला जो अर्धा राहिलेला चेहरा आहे त्याच्यामध्ये आणि या अर्ध्या भागामध्ये स्पष्ट फरक लक्षात येईल. हा जो फेस पॅक आहे हा नॉर्मल टू ऑइली स्किन साठी चालतो आणि मला आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की ममाअर्थ हे एक इंडियन ब्रँड आहे. याच्यामध्ये कोणतेही हार्मफुल केमिकल्स नाहीत, डर्मेटॉलॉजिकली टेस्टेड आहे. ममाअर्थचे प्रोडक्ट्स तुम्ही नक्की ट्राय करा, त्यावर फीडबॅक जरूर द्या, कारण आपण दिलेल्या प्रत्येक फीडबॅकची ते दखल घेतात, त्यावर विचार करतात, रिसर्च करतात आणि त्यांचे प्रोडक्ट्स अपग्रेड करतात. हा लावलेला फेस पॅक 15 मिनिटं आपल्याला ठेवायचा आहे आणि मग चेहरा वॉश करून घ्यायचा आहे. चेहरा वॉश केल्यानंतर तुम्ही अगदी फरक लक्षात घेऊ शकता. हा जो भाग आहे तो माझा अजूनही ड्राय आणि डल दिसतोय आणि हा जो लावलेला भाग आहे तो अतिशय ग्लो करतोय. तर हा 100% वर्क करतो, नक्की ट्राय करा. बरं, राहिलेल्या अर्ध्या भागावर मी फेस पॅक लावून तोही क्लीन करून घेतला. परत स्किन टॅन होऊ नये म्हणून ममाअर्थचं वुडन डिटॅन सनस्क्रीन लावायला विसरू नका. याच्यामध्ये सुद्धा हळदी आणि केशरची भरपूर गुणतत्व आहे. SPF 50 आहे, अतिशय चांगल्या प्रकारे काम करतं आणि सूर्यापासून आपल्या त्वचेचं रक्षण करतं. हा फेस पॅक झालं, सनस्क्रीन झालं किंवा इतर कोणतेही प्रोडक्ट्स झाले ते तुम्हाला Amazon, फ्लिपकार्ट, नायका आणि पर्पल ॲपवर उपलब्ध आहेत. तुमच्या नजीकच्या कोणत्याही लोकल शॉपमध्ये तुम्हाला ते अवेलेबल होईल. ममाअर्थचं असं कोणतंही स्टोअर जर तुमच्या शेजारी असेल तर मला खाली कमेंट करून नक्की कळवा. ममाअर्थची स्वतःची अशी वेबसाईट आणि ॲप सुद्धा आहे, तिथे सुद्धा तुम्हाला हे प्रोडक्ट्स मिळतील आणि तुम्हाला 20% पर्यंत डिस्काउंट हवा असेल तर तुम्ही माझा UJWALA2025 हा कुपन कोड नक्की वापरा. लिंक आणि कुपन कोड दोन्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. चला तर वळूयात आपल्या ट्युटोरियलकडे. पायपिंग व्यवस्थित आकारात बसलेली आहे, अगदी गोलव्या आकारात बसलेली आहे. आता एकदा चेक करायचं की याच्यामध्ये कुठे सांध तर राहिलेली नाहीये ना. तर या अशा छोट्या छोट्या सांधी इथं राहिलेले असतात, त्यामुळे तिथं आपल्याला परत टिप टाकावी लागते. तर मग आपल्याला काय करायचे, परत एकदा टिप मारायची, म्हणजे हे जे गॅप आहेत ते संपूर्णपणे निघून जातात, म्हणजे अगदी चिटकून. ही टिप टाकताना गळा गोल धरत टिप टाकण्याची अजिबात गरज नाहीये. तुमचा गळा सरळ धरून तुम्ही टिप टाकली तरी चालेल, पण टिप अगदी चिटकून आली पाहिजे पायपिंगला. त्यासाठी सिंगल फूट आपण वापरलेला आहेच. सुरुवातीला आपण पायपिंग फिक्स करून ठेवलेली आहे, त्यामुळे ही टिप आपण बिनधास्त मारू शकतो. रेडीमेड पायपिंग ही एकसारखी दिसते, त्यामुळे ब्लाऊज मध्ये किंवा ड्रेस मध्ये तुमचं फिनिशिंग पण तेवढंच सुंदर दिसतं. बर, आता टिप टाकून झालीये. आता हे जे मार्जिन दिसतंय तुम्हाला ते थोडंसं कुठे कुठे मला बाहेर दिसतंय, म्हणजे हे एक्स्ट्राचं मार्जिन आहे, ते आपल्याला काढून टाकायचंय. कारण याच्यावर मी सेपरेट दुसरी पट्टी लावणार नाहीये आणि लावण्याची गरज पण नाहीये. फक्त आपल्याला काय करायचंय, पायपिंगच्या बाहेर जर मार्जिन डोकावत असेल तर ते तेवढं काढून टाकायचंय. प्रत्येक ठिकाणी नाही, पण कुठं कुठं माझं हे मार्जिन बाहेर दिसत होतं, त्यामुळं मी ते ट्रिम करून घेतलं, म्हणजेच कटिंग करून घेतलंय. तर हे मार्जिन काढून टाका. आपल्याला वेगळी पट्टी लावायची गरज नाहीये, आहे याच पायपिंगच्या पट्टीमध्ये आपलं खूप छान फिनिशिंग येणार आहे. ठीक,
मार्जिन पूर्ण राऊंड मध्ये मी कट करून घेतलं जिथे जिथे एक्स्ट्रा होतं ते. आता या पायपिंगच्या पट्टीला असं दुमडून इथून आपल्याला टिप मारायची. आता टिप मारताना मात्र जसा गळ्याचा आपला गोलवा आकार आहे तो आपल्याला मेंटेन करायचा आहे. आता गळा सरळ करून चालणार नाहीये ही टिप टाकताना. ठीक, तर इथं मी टिप टाकते. एक दाबाचं अंतर ठेवत ही टिप टाकायची. ही टिप टाकताना आपल्याला कुठलीही घाई करायची नाहीये, अगदी अवकाशाने ही टिप टाकायची. बघा पायपिंग किती सुंदर दिसतीये. आता आपल्याला पायपिंग करायचीच नाहीये, पायपिंग ऑलरेडी आपली फिक्स झालेली आहे. आपल्याला फक्त गळ्याचा जो गोलवा आकार आहे तो व्यवस्थित इथं मॅनेज करत त्यानुसार गळा फिरवत टिप टाकायची. आणि टिप सिंगल फूटनेच टाका तुम्ही, कारण त्याच्यामुळे बरोबर बघा जेवढं सिंगल फूट आहे तेवढंच अंतर मी ठेवलेलं आहे आणि टिप टाकायची, त्यामुळे एकसारखी टिप दिसेल. तर फक्त जो आकार आहे तो व्यवस्थित आपल्याला इथे मेंटेन ठेवत टिप टाकायची. गळा अजिबात तुमचा सरळ नाही झाला पाहिजे. आणि ही काही फार अवघड बाब नाहीये, कारण ऑलरेडी आपली पायपिंग फिक्स झालेली आहे. आपल्याला फक्त गळा आकाराप्रमाणे फिरवायचा आहे आणि अवकाशाने टिप टाकायची. झाल्यानंतर याचं फिनिशिंग अतिशय सुंदर दिसणार आहे. याला सेपरेट पट्टी लावायची पण गरज नाही. ज्या ज्या वेळेला तुम्हाला वाटतं की पुढचा आणि पाठीमागचा भाग एकत्र शोल्डर्स जोडल्यानंतर पायपिंग लावायची वेळ येते, अशा वेळेला ही ट्रिक अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. तुम्ही तुमच्या ड्रेस, कुर्ती, कुठल्याही आउटफिटवर कुठलाही जिथं गोलवा आकार आहे, स्लीवलेस ब्लाउज आहे, तिथं तुम्हाला पायपिंग लावायची, तर तुम्ही ही पद्धत, ही ट्रिक नक्की अवलंबवा. अतिशय सुंदर पायपिंग बसते. तर इथं बघा पूर्ण टिप आपली टाकून झाली आहे आणि खरंच पायपिंग अतिशय छान फिनिशिंग मध्ये बसली होती. ठीक आहे, आता ही झाली याची सरळ बाजू. उलट्या बाजूने सुद्धा खूप सुंदर दिसते ही. अतिशय फिनिशिंग याचं चांगलं आलेलं आहे. तर हे फ्रंटची बाजू आहे, पाठीमागची बाजू, दोन्ही बाजूला पायपिंग अतिशय सुंदर बसलेली आहे. कुठेही तुम्हाला पायपिंग उभा राहिलेली दिसणार नाही, गोळा झालेली दिसणार नाही. अतिशय गळ्याच्या आकाराप्रमाणे व्यवस्थित पायपिंग बसलेली आहे. तर ही जी ट्रिक आहे अगदी छोटीशी आहे, नक्की ट्राय करा. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच छान छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या आणि मस्त राहा.